कपाळी टिळा मुखी विकासाचा जप, सज्जन मनाचा आव आणून सारे बसलेत ग. सुरुवात होते प्रचाराची, जणू संतांचं हे कीर्तन. आश्वासनांच्या सुरांमध्ये दंग होते अवघे जन. एकमेकांच्या पाया पडती जणू भक्तीचा हा पूर. आदर्शवादाच्या गप्पा मारती, स्वार्थ मात्र दूर. पुढारी बोलतो मधाळवाणी, जणू अमृताचा झरा. पण कोण आतल्या गाठीचा डाव, कुणाला कळणार खरा. रात्रीच्या त्या अंधारात मग नोटांचे ढीग रचतात. जातीपातीच्या भेदावर मतांचे व्यवहार होतात. गुलाल उधळतो सत्तेचा, पण निष्ठा होते पायदळी. लोकशाहीच्या मंडपात पुन्हा लागते ही युतीची कळी. आज याचे पाय धरले, उद्या त्याला लाथ मारली. सत्तेच्या या रंगमंचावर नीतिमत्ता पार हरली. ढोल ताशे वाजत गाजत निघते ही मिरवणूक, पण सामान्य माणसाची मात्र दरवेळी होते चूक. नमस्कार आदरणीय परीक्षक, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि रसिक श्रोते हो. मी कल्याणी सूरज हेडा, राहणार भुसावळ, जिल्हा जळगाव, राज्य महाराष्ट्र. आज अशा एका विषयावर बोलणार आहे जो आपल्या लोकशाहीचा उत्सवही आहे आणि शोकांतिक आहे. तो विषय म्हणजे भारतातल्या निवडणुका, वरून कीर्तन, आतून तमाशा. श्रोते हो, कीर्तन म्हटलं की आपल्याला आठवतो तो पवित्र भाव, टाळ मृदुंगाचा जप आणि समाज प्रबोधन. निवडणुकीच्या काळात आपल्याकडेही असंच वातावरण असतं. राजकीय पक्ष, प्रत्येक नेता हातात विकासाची चिपळी घेतो आणि जनता जनार्दनाची सेवा करण्याचं कीर्तन सुरू करतो. निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे जणू एखादी पोथीच. निवडणुका जाहीर झाल्या की गल्लीपासून दिल्लीपर्यंत कीर्तन सुरू होतं. हे कीर्तन कशाचं? तर विकासाचे, समानतेचे आणि पारदर्शकतेचे. त्यात लिहिलं असतं, गरिबी हटवू, भ्रष्टाचार संपवू, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देऊ आणि देशाला महासत्ता बनवू, वगैरे वगैरे. स्टेजवरचे नेते जेव्हा पांढरे शुभ्र कपडे घालून लोकशाही किती धोक्यात आहे व आम्हीच तुमचे तारणहार आहोत असं सांगतात, तेव्हा वाटतं खरंच विठ्ठलच धावून आला आहे किंवा खरोखरच रामराज्य सुरू होणार आहे. हे वरून दिसणारं कीर्तन इतकं मोहक असतं की सामान्य माणूस त्याच्या भक्तीत तल्लीन होऊन जातो. वचने ही लोकशाहीची भाषा असते, पण अंमलबजावणी हीच तिची खरी परीक्षा असते. रसिक श्रोते हो, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. जसा हा कीर्तनाचा मांडव बाजूला सारला जातो तसा खरा तमाशा सुरू होतो. हा तमाशा आहे फोडाफोडीच्या राजकारणांचा, खोक्यांच्या राजवाड्यांचा आणि मतदारांच्या खरेदीचा. जिथे तत्वांची होळी करून युती आणि आघाड्यांच्या लावण्या सादर केल्या जातात. कालपर्यंत एकमेकांना शिव्या देणारे आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. तेव्हा निष्ठा विकली जाते, तत्व गहाण ठेवली जातात आणि विचारधारेची होळी केली जाते. रात्रीच्या अंधारात जेव्हा दारूच्या बाटल्या आणि पैशांची पाकिटं वाटली जातात, तेव्हा मतांचा बाजार भरतो आणि लोकशाहीचा लिलावही होतो. माणूस म्हणून मत मागण्यापेक्षा जात बघून मत मागितली जातात. समाजामध्ये भिंती उभ्या केल्या जातात. तेव्हा हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघावा लागतो. ही शोकांतिका आहे. सत्य विकत चाललं येते. सत्य विकलं जातं इथे, नीतीची झालीये राख. सत्य विकलं जातं इथे, नीतीची झालीये राख. निवडणुकीचा हा खेळ पहा, लोकशाहीची उडते खाक. दुर्दैव असे श्रोते हो, की या तमाशात आपण म्हणजे मतदार वृंद प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवतो. आज आपण विसरलो आहोत की आपण मालक आहोत. जोपर्यंत आपण जातीपातीच्या, धर्माच्या आणि वैयक्तिक फायद्याच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही, तोपर्यंत हा तमाशा असाच सुरू राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान कितीही उत्कृष्ट असलं ते अंमलात आणणारे लोक जर सजग नसतील तर लोकशाही टिकू शकत नाही. आज भारतातली तरुणाई मोठ्या संख्येने मतदान करते ही अभिमानाची गोष्ट आहे. पण तरुणांनी ठरवलं पाहिजे की फक्त ट्रेंड फॉलो करणार आहे की संविधान समजून निर्णय घेणार आहे. आज जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर निवडणुकीचं हे रूप बदललं पाहिजे.
आज आपल्याला वरून कीर्तन करणाऱ्या ढोंगी नेत्यांची गरज नाही, तर अंतर्मनातून जनसेवा करणाऱ्या खऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. लोकशाहीचा हा तमाशा थांबवून पुन्हा एकदा तिला पवित्र करण्याचा अधिकार तुमच्या आणि माझ्या बोटावर असलेल्या शाईच्या थेंबात आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं. लोकशाही ही काही कीर्तन करणारी नाटक कंपनी नाही आणि निवडणूक हा काही तमाशाचा फड नाही. लोकशाही ही काही कीर्तन करणारी नाटक कंपनी नाही आणि निवडणूक हा काही तमाशाचा फड नाही. हे राष्ट्राचं भवितव्य घडवणारं एक पवित्र कार्य आहे. चला तर मग एक जागरूक नागरिक म्हणून निवडणुकीचा हा तमाशा थांबवून तिला पुन्हा लोकशाहीच्या उत्सवात बनवूया. जाता जाता इतकंच सांगेल, मतदारा आता तरी तू डोळे तुझे उघड रे. मतदारा आता तरी तू डोळे तुझे उघड रे. कीर्तनाच्या पडद्या आडचा तमाशा हा बघ रे. मतदारा आता तरी तू डोळे तुझे उघड रे. कीर्तनाच्या पडद्या आडचा तमाशा हा बघ रे. पाहिजे असेल तुला प्रगती आणि देशाचा हा मान रे, तर भुलू नको या खेळाला. राख लोकशाहीची शान रे. राख लोकशाहीची शान रे. धन्यवाद. जय हिंद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.